पहाटे गजराजाचा धुमाकूळ. चंदगड तालुक्यात खळणेकरवाडीत चारचाकी हवेत, दुचाकींचा चक्काचूर. चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसांपासून हत्तीच्या वाढत्या उपद्रवामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नाहावेली उमगाव मार्गावरील खळणेकरवाडी येथे आज पहाटे घडलेल्या थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. पहाटे साधारण 4च्या सुमारास मानवी वस्तीत घुसलेल्या एका महाकाय हत्तीने प्रचंड उत्पात माजवत वाहनांची तोडफोड केली. या घटनेमुळे संपूर्ण वाडीत भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. झोपेत असलेल्या ग्रामस्थांना काही कळायच्या आतच रौद्र रूप धारण केलेल्या गजराजाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. विराज सामंत यांच्या घरासमोर उभी असलेली वॅगनार कार क्रमांक G03Y1792 हत्तीच्या मार्गात आली. संतप्त हत्तीने सोंडेच्या एका जोरदार फटक्यात ही चारचाकी गाडी हवेत उडवत काही अंतरावर भिरकावून दिली. या प्रचंड धडकेत गाडीचा अक्षरशः चेंधामेंधा झाला. एवढ्यावर न थांबता हत्तीने परिसरातील 2 ते 3 दुचाकी पायाखाली तुडवत चिरडून टाकल्या. हत्तीच्या डरकाळ्या, वाहनांच्या कोसळण्याचा कर्कश आवाज आणि जमिनीवर आदळणाऱ्या धातूच्या तुकड्यांचा भयानक गडगडाट ऐकून संपूर्ण वाडी जागी झाली. मात्र समोर दिसणाऱ्या भीषण दृश्यामुळे कोणालाही घराबाहेर पडण्याची हिंमत झाली नाही. काही काळ संपूर्ण परिसरात मृत्यूचे भय पसरले होते. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी तुषार गायकवाड आपल्या सहकाऱ्यांसह पहाटेच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची तातडीने पाहणी करून नुकसानीचा पंचनामा केला. तसेच हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले असून आसपासच्या वाड्या वस्त्यांतील नागरिकांना रात्रीच्या वेळी अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चंदगड तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून हत्ती व इतर वन्य प्राण्यांचा वावर वाढला असून शेती पिके, घरे व वाहने यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापासोबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्तीचा हा उपद्रव कायमस्वरूपी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना, संरक्षक कुंपण, नियमित गस्त आणि नुकसानग्रस्तांना तातडीची भरपाई देण्याबाबत शासनाकडून काय निर्णय घेतला जातो याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड.